नमस्कार मित्रांनो. लेखा व कोशागार डिपार्टमेंट अंतर्गत 2024 मध्ये जाहिरात झाली होती बघा. कनिष्ठ लेखापाल या पदासाठी मित्रांनो, तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि आता नवीन अपडेट आलेलं बघू शकता. अतिरिक्त निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तर अतिरिक्त निवड यादीमध्ये किती कॅन्डिडेटचं एकूण निवड झालेलं आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोशागार कोकण विभागासाठी ही जाहिरात होती बघा. तर बघू शकता मित्रांनो, कधी अपडेट आलेले 29 जानेवारी 2026 रोजी अपडेट आलेले. तर खाली बघू शकता, सहसंचालक संगणक सुधारणा संचालय लेखा व कोशागार महाराष्ट्र राज्य मुंबई. खाली बघू शकता सब्जेक्ट कनिष्ठ लेखापाल परीक्षा सन 2024 23 आणि 24 मधील उमेदवाराची अतिरिक्त निवड सूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा. बघा मित्रांनो, आता ही जाहिरात आली ते बघा 2023-24 मध्ये. तर 24 मध्ये ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झाली होती बघा. तर बघू शकता, कनिष्ठ लेखापाल पदासाठी 5/5/2025 ते 7/5/2025 या कालावधीमध्ये महाराष्ट्र विधिक. बघा मित्रांनो, तर एक्झाम झाली होती बघा 2025 मध्ये. ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाली होती बघा. आणि याच्या अगोदर मित्रांनो, अंतिम गुणवत्ता आणि निवड यादी पण जाहीर करण्यात आलेली होती बघा. तर आता अतिरिक्त निवड यादी जाहीर करण्यात आलेल्या आहे. तर खाली बघू शकता तुम्ही, सोबत वरील प्रमाणे अतिरिक्त निवड सूची देण्यात आलेली आहे. तर खाली बघू शकता डिटेल्स. ज्युनियर अकाउंटंट ग्रुप सी एक्झामिनेशन 2023-24. तर बघू शकता खाली ॲडिशनल सिलेक्शन लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट. खाली बघा, सिरियल नंबर, ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, जेंडर, रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी, मार्क ऑफ 10 आणि रिमार्क. म्हणजे रिमार्क मी तुम्हाला समजेल की वेटिंग लिस्टमध्ये आहे. तर बघा मित्रांनो, एकूण किती कॅन्डिडेट आहे इथं तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज. इथे कॅटेगरी वाईज दिलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता. तुमचं नाव सर्च करण्यासाठी यादीमध्ये कंट्रोल F दाबा, तुमचं नाव टाईप करा आणि सर्च करा, जेणेकरून तुमचा टाईम वाचेल आणि तुम्हाला यादीत नाव लगेच सापडेल. तर हे ॲडिशनल सिलेक्शन लिस्ट आहे मित्रांनो, अतिरिक्त निवड यादी आहे बघा. तर सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. बघा, आणि रिमार्कमध्ये काय दिलेलं मित्रांनो, वेटिंग लिस्ट. बघा, हे जे वेटिंग लिस्टमध्ये कॅन्डिडेट होते त्यांची अतिरिक्त निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे बघा. खाली बघू शकता टिप दिलेले, कनिष्ठ लेखापाल पदभरती 2023-24 करता सदरची सूची अतिरिक्त सूची असल्याने सदर सूचीतील सरसकट सर्व उमेदवारांना बोलवण्यात येणार नाही. तर रिक्त पदाच्या सदर सूचीतील उमेदवारांना आवश्यकतेप्रमाणे कागदपत्र पडताळणी करता कार्यालयाद्वारे बोलवण्यात येईल बघा. बघू शकता मित्रांनो, जेवढ्या जागा रिक्त राहील त्यानुसार बोलवण्यात येणारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर ते शक्यता सर्वच कॅन्डिडेटला एकदम बोलवण्यात येणार नाही. स्टेप बाय स्टेप बोलवण्यात येईल तुम्हाला, जसे जागा असतील, रिक्वायरमेंट असेल त्यानुसार. म्हणजे खाली बघा, रिक्त पदावर सदर सूचीतील उमेदवारांना आवश्यकतेप्रमाणे जेवढे रिक्त पदे राहील मित्रांनो, त्यानुसार कॅन्डिडेटला बोलवण्यात येणारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. त्यामुळे मित्रांनो, ज्यांचं यादीमध्ये नाव आहे सर्व कॅन्डिडेटने मित्रांनो डॉक्युमेंट रेडी ठेवा. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी पण होऊ शकतं, त्यामुळे एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.